तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा। प्रश्न क्रमांक 6 4619। अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, पंढरपूर ही त्या ठिकाणी अध्यात्म नगरी आहे आणि अख्खं महाराष्ट्र त्या ठिकाणी वारकरी संप्रदाय तिथे येतोय आणि 13 मार्च 2025 सकाळ पेपरची बातमी आहे की नदीपात्रामध्ये किडे आळ्या त्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि नदीपात्र एकदम त्या ठिकाणी प्रदूषित आहे आणि तिथं जर त्या ठिकाणी आंघोळ केली तर जीबीएस सारखे आजार होण्याची शक्यता आहे। आणि मग सरकारने उत्तरामध्ये त्या ठिकाणी स्पेसिफिक दिलंय की 34 कोटी 65 लाख रुपयाची यंत्रणा तिथं बसवली आहे, परंतु ज्या पद्धतीनं जानेवारीमध्ये ह्या फ्लोटिंग बोटी बसवल्यात, भारतातली पहिली टेक्नॉलॉजी आहे, पण ती कुचकामी ठरली आहे का? आणि माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे, हे आपण पंढरपूर पुरतं करतोय, परंतु पिंपरी चिंचवड असेल, पुणे महानगरपालिका असेल, हे सगळं घाण पाणी उजनी धरणात येतं आणि तेच घाण पाणी आपल्यापाशी येतं। त्याच्यामुळं ह्या पाण्याचा TDS 3000 पेक्षा जास्त मंत्री महोदय आणि पिण्यायोग्य नाही। ह्या पंढरपूरच्या खाली पंढरपूरचं पूर्ण घाण पाणी नदीपात्रात मिसळतं, त्यात आंघोळ केली जाते आणि त्याच्या खालचं पहिलं गाव म्हणजे माझं स्वतःचं गाव आहे देगाव आणि आम्हाला पाण्याची पुरवठ्याची योजना आहे ती या नदीच्या पात्राच्या कडेला विहीर पाडली आणि त्याच्यातून सोर्स आहे, त्यामुळं आमच्या गावात आजारी पडण्याचं प्रमाण खूप मोठं आहे। आणि त्याच्या माझा प्रश्न असा आहे की उजनी धरणातून येणारं घाण पाणी, उजनी धरणाला जे मिसळणारं पिंपरी चिंचवड पुणे हे घाण पाण्यावरती प्रक्रिया होणार का? आणि त्याच्यावर येणारं पाणी जे पंढरपूरचं पाणी आणि उजनी धरणात येणाऱ्याची गुणवत्ता तपासली आहे का? आणि पंढरपूरमध्ये जी आता नगरपालिकेनं त्या ठिकाणी यंत्रणा बसवली आहे ती कुचकामी झालेली आहे। तिथं सातत्यानं गणेश अंकुशराव म्हणून एक सामाजिक कार्यकर्ता प्रश्न घ्या। हा, तर तो साहेब माझा प्रश्न असा आहे की आता पंढरपूरच्या तिथं आईल्या पुलाच्या शेजारी त्या ठिकाणी एक ब्रिज होतो, 80 कोटी रुपये मंजूर झालेत, तर तिथं जर त्या ठिकाणी तो बॅरगेज केला 2 TMCचा आणि त्यातून थोडं थोडं पाणी सोडत राहिलं तर फ्लोटिंग राहील आणि कुंडला प्रमाणे केलं तर पंढरपूरला पाण्याचं देखील सोय होईल। आणि याच्यावर काय कारवाई करणार? ह्याचबरोबर नमामि चंद्रभागा म्हणून मुख्यमंत्री महोदयांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि त्याच्यावरती फक्त बैठका झाल्यात, प्रत्यक्षात निधी उपलब्ध झाला नाही आणि तो निधी उपलब्ध होईल का? आणि त्याबाबत बैठक पुढची कधी आहे, किती बैठका झाल्या आणि याच्यावर काय झालं? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न विचारला आहे, मुळात जो प्रश्न छापून आलेला आहे तोही खूप स्पेसिफिक आहे। तो चंद्रभागा नदीच्या प्रदूषणाच्या संदर्भात त्यांनी विचारलेला प्रश्न आहे। त्याच्यामध्ये आपण सभागृहातल्या सिनियर सदस्यांनी आवाज कमी करा। तर यामध्ये चंद्रभागा नदीच्या पात्रामध्ये घाण साठली अशी तक्रार प्रदूषण विभागाकडे नसून ती आली होती, ती सहाय्यक अभियंता जलसंपदा यांच्याकडे प्राप्त झाली होती। उन्हाळ्यामध्ये पाणी कमी झाल्यामुळे तिथे शेवाळं आणि काही घाणीचं साम्राज्य होतं, प्रदूषणाचा अशी कुठली आम्हाला तक्रार त्याच्यामध्ये पहिले तर प्राप्त झाली नाही। दुसरा विषय आपण जो सांगितला त्याच्यामध्ये इथे नमामि चंद्रभागा हे अत्यंत महत्वाचा विषय आहे। नमामि गंगे जसं देशामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संकल्पना सुरू केली आहे, त्याच संकल्पनेवर आधारित मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली नमामि चंद्रभागा हे काम होत आहे। त्या नमामि चंद्रभागामध्ये 48 कोटीच्या प्रमा या दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये 34 कोटीचे नगरपालिकेला दिलेले आहेत, त्यामध्ये 15 कोटी खर्च झालेले आहेत आणि हे एप्रिल अखेरपर्यंत जे STPचं काम आहे ते पूर्ण होईल असा अंदाज आता याच्यामध्ये आहे। या संदर्भामध्ये प्रदूषणाची तक्रार कुठेही असेल तर तात्काळ त्याच्यावर कारवाई केली जाईल, त्याच्यावर ऍक्शन घेतली जाईल, पण अशी कुठलीही प्रदूषण संदर्भातली तक्रार आमच्या विभागाला तेव्हा प्राप्त झालेली नाही।